कोणत्याही विधातक कृत्यात आमचा मुलगा सहभागी आहे असे आम्हाला वाटत नाही. त्याला गोवले जात आहे, त्याची फसवणूक झाली असावी असा टोह अमोलची आई केसराबाई आणि वडील धनराज शिंदे यांनी फोडला. आमच्या मुलाशी बोलणं करून द्या, अन्यथा आम्हाला आत्महत्या करावी लागेल असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला. लातूर येथील अमोल शिंदे यांच्या सहकाऱ्यांनी संसदेची सुरक्षा भेदून प्रेक्षक कक्षातून सभागृहात उडी मारल्याने देशात खळबळ उडाली. त्यानंतर सुरक्षा यंत्रणेची चौकशी थेट अमोलच्या गावापर्यंत, कुटुंबापर्यंत पोहोचली. ही घटना घडल्यापासून सर्वांच्या नजरा आमच्या दिशेने आहे. सर्व प्रकारचे त्रस्त झालेले आई-वडिलांनी शुक्रवारी आपली हतबल पत्रकारांना सांगितली. ते म्हणाले, आमचा मुलगा अमोल हा सैन्यामध्ये जाण्यासाठी तयारी करत होता. धावण्याच्या स्पर्धेत तो अनेकदा प्रथम आला. आमची परिस्थिती जेमतेम आहे. नोकरीसाठी त्याचे प्रयत्न सुरूच आहे. त्याला या प्रकरणात फसवलं गेलं आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर. माझ्या लेकराचं ऐकून तरी घ्या अशी आर्जाव ती करत होती. त्यावेळी त्यांना त्यांचे अश्रू अनावर होत होते. पर्यंत पोहोचावं. माझ्या लेकरानं काय गुन्हा केला त्याचा काही विचारपूस सध्या करायला नाही. माझ्या लेकराला कशानं अडकावलंय, का मला अडकावलंय. माझ्या लेकराच्या काय इच्छा आहेत ती तर ऐकायच्या होत्या की सांगून घ्यायच्या होत्या. त्यांच्या तेवढ्या ह्याच्यामध्ये गेलाय, तेवढा धिंगाणा केलाय म्हणून सांगते. तर ती मग बाहेर चौकशी केलीच असेल की त्यांनी कसं मध्ये जाऊ दिले, कसं मग मध्ये जाऊन कसं पकडले त्याला. माझ्या लेकराला नोकरीची अपेक्षा होती. ही काय झालं माझ्या लेकराला. माझ्यापर्यंत माझं लेकरू सुखरूप पोहोचावं. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी अमोल शिंदेचं घर शोधून काढलं. चौकशी सुरू झाली. पोलीस काही कागदपत्रे बरोबर घेऊन गेले. पण अमोल हा पोलीस भरतीसाठी म्हणून घराबाहेर पडला होता असं त्याच्या वडिलांनी सांगितलं. त्याला सरकारी नोकरी मिळावी या प्रयत्नातही तो होता असं त्याचे